काय भाव दिले असते आम्हाला? 400 रुपये. 400 रुपये. अरे वा, कितीला जातो शाळेत? 7वी. 500 रुपये मिरची. मोकारगिरी झाली मिरचीला. मिरची स्टॉल झाली तर काय करायला मार्केट मोकारगिरी झाली मिरची. मालाला खर्च करायचा, बरोबर. शेतकऱ्याने हजामत करायची. काय जपते घरी? काहीच घरी येत नाही. काहीच घरी येत खरंच नाही. म्हणजे खरी परिस्थिती आहे. माणसं डायरेक्ट कॉमात घातले, लोकांना कर्जबाजारी झाली बरोबर आहे. आणि ते कर्ज फेडायचं कसं? कसं फेडायचं? अशा भेंडीव कर्ज फिटेल का? हा? मला सांगा, या माणसाच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहे. अशा जर बाजार असली तर कर्ज फिटणार आहे का? रामकृष्ण हरी मंडळी, आज या ठिकाणी आलेलो आहे टमाटा मार्केटमध्ये. टमाटा मार्केट म्हणजे आजचा RTO मार्केट. आजचा स्पेशल रिपोर्ट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. तसं म्हणजे टमाटाच घेऊन आलो होतो. आपल्या तात्यांचा टमाटा होता, तर मग तो टमाटा घेऊन आलो आणि स्पेशल रिपोर्टही घ्यायला आलो असं. तर या ठिकाणी रिपोर्ट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर बघूयात आज टमाटा मार्केटमध्ये काय रिपोर्ट आहे काय नाही. तर आम्ही विकलाय 450 रुपयांनी दिलाय आज माल बरं का आमचा. काय तात्या 450 दिला? 450 दिला आम्ही. आणि विरांची बाजार आहे जवळजवळ 550 पर्यंत आहे बरं का विरांग. चांगला माल बरं का, चांगल्या मालाची बाजार आहे. बघूयात अजून काय बाजार भाव जात चालले. किती लावली? रामकृष्ण हरी मंडळी, आज या ठिकाणी RTO मार्केटला आहे. आज मालाची आवक कमी आहे, परंतु बाजार काही सरकली नाही बरं का. लई आज असं वाटत होतं का आपल्याला आज म्हणजे आजच्या या मालानुसार आज बाजार सरकल बुवा. परंतु हे बघा, तुम्हाला बघू शकता 4.5 रुपये बाजार लागलेली. म्हणजे आजच्या आवकनुसार असं वाटत होतं का बाजार सरकायला पाहिजे, पण व्यापारी लोक काय आपली ऐकते नाही राव. शेतकऱ्याच्या काय ऐकते नाही. अशा प्रकारे 450 रुपये बाजार आजची टमाट्याची लागलेली. या ठिकाणी बघू शकता फक्त इनमिन 4 गाड्या, 3च राहिले अजून 4 गाड्या. किती वाजले? 3:30. आणि तुम्हाला येणारच आहे 3:30 नाही हो. हा, 4:45 वाजले. तर अशा प्रकारची अपडेट. माल लवकर येत नाही शेतकरी. किती लागत? 2 नंबरचा काय रेट लावला? 150 रुपये. 250 लावून दिले. अहो, आता कम से कम त्याच्यानुसार 200 रुपये आता. बरोबर आहे. आता 150 रुपये. 200 रुपये लागलेला आहे रेट आजचा. 2 नंबरचा सुद्धा आले 2-3 गाड्या. काही विषय नाही. पैसे रोख आहे ना. पैसा रोख. हा, ते महत्वाचा. पैसा रोख पाहिजे तर मजा येईल. असा चिंटू आज टमाटा घेऊन आला. काय घेऊन आला आज? टमाटे घेऊन आलाय का? काय भाव दिले असते आम्हाला? 400 रुपये. 400 रुपये. अरे वा, कितीला जातो शाळेत? 7वी. पेपर झाले का? हो. मग मार्केटला आला का? हो. एवढ्या उन्हात आणामध्ये हाऊस आहे का मार्केटला यायची? हो. असं मोठंपणी काय शेतकरीच व्हायचंय का? नाही तसं. तसं काही नाही, अजून ठरेल नाही का? असं ते कुठला पाहुणा आहे? असं नाही. नाशिक. नाशिकचा आहे का? आता तिरपावून काढायचे मग टमाटे दिसतात. कुठला आहे? राहतो कुठं? नाशिक. नाशिकला. पण गाव कुठलं? अशोकनगर. अशोकनगरला. सातपूर. असं सातपूरचा आहे. हो. ओके. बघा, एवढं छोटं पोरग आहे पण त्याला मार्केटची हौस आहे. ते आलंय आज मार्केटला बरं का. अशा पद्धतीने यांनी आला भाव वाढला. त्याच्या नशिबाने जरा बाजारही वाढली आज. बरी चांगली बाजार आहे आज. असं आहे. शेतकरी कुठले तुम्ही? कुठले पाहुणे तुम्ही? दागूरचे आहे का? असं काय बाजार काढले? 400 रुपये का? असं चांगला आहे ना माल? व्हरायटी कोणती? विरांगचा आहे का? असं बरं आहे सर, चांगलं. एकदम सुपर असा टमाटा आहे. नाद नाही. कोणती व्हरायटी पाहुणे? काय भाव मागाले? 471. काय पाहिजे? असं कुठले पाहुणे? आडगाव. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. काल नाही, आता गाडी येऊ राहिली. काल काय भाव दिले? काल 370 रुपये दिले. काल 370 दिले. परवा दिवशी डायरेक्ट 200-250 रुपये दिले. काल एकदम जमली होऊन गेली. 400 पर्यंत मार्केट होतं. आता आहे म्हणलं ती रस आम्हाला धरलं व्यापार आहे ती. देऊ टाका बरं. 250-370 होऊ राहिली. असं आणि आज काय बाजार दिसते? आता बाजार चालू आहे. 550-600 पर्यंत. विरांग चांगली व्हरायटी ना? विरांगची व्हरायटी एकंदरीत. आणि आज आवक काही जरा कमी आहे. नाही, आज तरी बरी, पण काल काहीच नव्हतं. अच्छा. काल काहीच आवक नव्हती. असं लग्नामुळे जरा आवक कमी होती. मार्केट काय चालू आहे? 700 रुपये. खरं सांगा ना, खोटं खरंच चालू आहे 700 रुपये. रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण आलेलो आहे आता नाशिक पंचवटी मार्केटमध्ये. तर बघूयात आज नाशिक पंचवटी मार्केटमध्ये कोणत्या मालाला काय बाजार आहे आणि काय लेवल काढली.
आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे बाजारभाव जर आवडत असेल तर नक्कीच लाईक फॉलो कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या मालाचा कोणता बाजारभाव पाहिजे, तर तुम्हाला मी नक्की 100% तुम्हाला तुमच्या मेसेजला कमेंटला रिप्लाय देईल. याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत बघूयात आपण आजची काय बाजारभाव आहे. पाहुणे काय काय बाजार काढली कोथिंबीर? 30 रुपये जोडी कोथिंबीर. कुठले पाहुणे? परमुरी. परमुरी कुठे आलं? परमुरी लखमापूर फाटा दिंडोरी मधले आहे का? असं 30 रुपये कोणती व्हरायटी हो? अशोका अशोक आहे का? कोथिंबीर लय भारी हो. बरोबर 30 रुपये चांगलं आहे. चला चांगलं आहे. चला बाजार आहे भारी. या किशोर भाऊ या. किशोर भाऊ काय काय लेवल काढली आज कोथिंबीरची? कोथिंबीर काढली 32-33 रुपये. कोणती व्हरायटी? अशोक अशोक आहे का? असं कुठले पाहुणे? सावरगाव रानवड. असं काय घेऊन आलते आज? मेथी काय भाव काढली आज? 35 रुपये का? असं बरं आहे. चला चांगली आज मेथीला चांगली बाजार आहे आणि कोथिंबीरीला पण चांगली बाजार आहे. ओके चालतंय. सुंदर असा पालक आहे. कुठले पाहुणे? चांदोरीचे आहे का? असं काय 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 बाजार काढली पालकाची आज? 8 रुपये 8 रुपये का? 8, 9, 10 असं चांगली बाजार आहे मग पालकाची. हा 8, 9, 10 म्हणजे परवडत आहे भाऊ. असं एवढ्या टेम्परेचर मध्ये तरी उन्हाळ्याच्या मानाने बाजार कमीचे भाव तशी. आणि कोणता पालक टाकेल होता? मालवचा आहे का? असं बरं आहे. चला चांगलं आहे. काही विषय एकदम लुसलुशीत भेंडी. भेंडीचं काय आलं? 150-200 रुपये चालू आहे. 150-200 रुपये चालू आहे ना? असं भेंडीची बाजार 150-200 रुपये आहे. म्हणजे काल 2-3 दिवसापासून अशी बाजार स्थिर आहे बरं का भेंडीची. 150 म्हणजे 100, 150, 200 जसा माल असेल तसा माल विकला जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचणं फार गरजेचं आहे. तर आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने बाजारभाव मिळतो. ओके. तोंडुळे कुठले पाहुणे? शहापंचाळवरून आले. अरे बापरे. काय घेऊन आलते? तोंडलेच घेऊन आलते का? काय बाजार आहे आज तंडुळेची? आज आहे 30-35 रुपये. 30-35 रुपये किलो. असं तंडुळे 30-35 रुपये किलो. आणि का हो मग जाळी भरली तर जाळीमध्ये किती किलो बसतो? जाळीमध्ये 20 किलो बसतो. 20 किलो बसतो. म्हणजे त्या दिवशी जाळीचा 600 रुपये म्हणजे 400-450 रुपये रेट होता परवाच्या चालू दिवशी. राहतो एखाद दिवस इकडे तिकडे होता. नाही म्हणजे पिशव्या नव्हत्या ना, तर पिशवी नव्हती जाळीचा रेट सांगतोय बघ मी. असं आता या पिशवीमध्ये किती किलो माल आहे? 10 किलो माल. 10 किलो माल आहे. आणि 35-40 रुपयाने तुम्ही वापताय. देताय तुम्ही. ओके. बाबा आहे तुमच्या संघ आहे का? हा बाबा आहेत. असं ओके चालतंय. पाहुणे काय रे हे पाणी विकत पाहिजे बा. कावर पाणी विकत तू? एकदम. अरे मग चांगलं काम आहे भाऊ. असं शाळेत जातो का नाही? जातो ना. कितीला? 8वीला. 8वीला जाऊन उन्हात अनामध्ये पोरगा पाणी विकत आहे. हे अतिशय काय राहतं माहिती काय? प्रत्येकाला कष्टाची जाण राहते. काय माऊली बरोबर आहे? बरोबर आहे. तर कष्टाची जाण असली ना तेव्हा या अशा गोष्टी माणूस करीत. आणि लहानपणापासून अशी सवय असणं फार गरजेचं आहे. त्याला कष्ट म्हणतात. कुठल्या प्रकारचे कष्ट असू दे. धन्यवाद. काय नाव आहे तुझं? मनोज. मनोज काय? मनोज आडनाव काय? मनोज आहेर. ओके मनोज आहेर. ओके. पाहुणे एक मिनिट थांबा. हे पाहुणे काय नाव आहे तुमचं माऊली? प्रकाश बाळकृष्ण साने, प्रकाश बाळकृष्ण साने. कुठले माऊली तुम्ही? इगतपुरी नाशिक साकूर. इगतपुरी नाशिक साकूर. बर काय काय घेऊन आलते आज? आज भेंडी घेऊन आलो होतो. भेंडी घेऊन आलते. बर काय भेंडीचे बाजार काय म्हणते आज? 100-125 रुपये द्यायची. हा आणि यांना फक्त मतदान घेण्याकरता आहे ना फक्त यांनी लाटण्याचा उपयोग केला. असं हा. हा. आणि किती खर्च झाला भेंडीला? भेंडीला मला लाख रुपये खर्च होऊन जाईल. भेंडी पाहून यायला पाहिला. फक्त तुम्हाला मी उद्या आलो हा. ना फोटो घेऊन होतो भेंडीचा. ओके ओके ओके. किती वाजता आलते तुम्ही? मी 1 वाजता आलो इथे. 1 वाजता आलते. विकली का सगळी भेंडी विकली? हा, विकली. असं पण तुमची व्यथा अशी का बुवा बाजार नाही त्याच्यामुळं तुम्ही फार हवालदिल झालेले. बरोबर ना? कर्ज कसं भेटायचं आम्ही? कर्ज कसं फेडायचं लय महत्वाचा प्रश्न आहे. आता जर हे कर्ज फिटलं नाही तर पुढच्या मालाला पुन्हा कर्ज काढावं हा, लागणार. कारण बँकेवाली आमच्याकडे डायरेक्ट नोट स्टॅम्प स्वाय गेली. असं हा. सरकार काय करते? सरकार काय करतं? बरोबर. अशी याला फक्त नाही तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हा. फडणवीस, देवेंद्र फडणवीस, नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तो देवेंद्र फडणवीसच हा. आहे. पण मुख्य पंतप्रधान पंतप्रधान मोदी. हा मोदी हे काय करतात लोकांना फक्त पोहोच काम केलं त्यांनी. असं 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 हा?
हे बरं का तुमच्यापर्यंत सरकारपर्यंत या गोष्टींना पोहोचणं फार गरजेचं आहे का शेतकऱ्याची एकंदरीत हाल काय आहे आणि त्याची व्यथा काय आहे हे पण मांडणं फार गरजेचं लोक 2-2, 3-3 लाख रुपये कांद्याला ते करताना आज 8-9 रुपये कांदा चालू आहे. आहे 8-9 रुपये कांदा चालू आहे हा? बरोबर आहे. काय कसं काय उचलल शेतकरी किती वर्षापासून अशी बाजार आहे 8-9 रुपये जोडी मोदी सरकार येईल ना तेव्हा बसून डायरेक्ट. ओके चालतंय. अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते फार अतिशय महत्वाचं होतं हे पण गरजेचं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे माझं प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा 10 किलो भरती नाही काय बात करते बलराम मिरची 10 किलो भरत नाही काका सांगा हो, भरती का 10 किलो 5 किलो मग ते 5 किलो भरतील ते पण मोजून घ्या ना 10 किलो तुम्हाला भरती बस किलोवर काय घेतो बोल मग किलो भाव बोला भाऊ, चल. तुम्ही काय भाव काढला आता 350. 350 रुपये बलराम मिरची 350 रुपये काढली तुमची काय मागणी आमची मागणी 250 रुपये 250 रुपये पण मग 350 बाजार असल्यानंतर 250 रुपये मागणी या म्हणल्यानंतर गाडीत पाय एवढ्या गाड्या इकून पडेल या. एक जाळी नाही घ्यायची मला सगळ्या जाळ्या घ्यायची एक जाळी असली तर 100% घेतली हा मग समतोलाचा व्यवहार करायचा आणि बाजार घेऊन टाकायची मला एक आठवणे नाही काय असं विषय नाही मी काय म्हणतो बघा, तुम्ही पण घ्यायलाय आणि आम्ही पण विकायलाय तुम्हाला ज्या भावात परवडल एक समतोल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही माल बाजार काय असेल त्या हिशोबाने घेऊन टाकायचा बरोबर आहे का नाही असं 250 रुपये नेवा 250 पावणे 300 नेवा तुम्ही काय भाव विकले सगळ्या गाड्या काय भाव विकले 350 रुपये फायनली केले 350 रुपये फायनल विकले आणि ते देतील तर 350 रुपयाला देतील मला तरी गॅरंटी रुपये कमी देणार नाही. ओके काय प्रॉब्लेम नाही लय भारी भेंडी बरं का भेंडी लय भारी आहे एकदम सुंदर भेंडी आहे पण थोडीशी बिकट अवस्था आहे पाहुणे कुठले साखर फाटा काय बाजार आहे भेंडीची भेंडी काय 100 रुपये मागते 100 रुपयाली मागा थोडस अवघडच आहे भेंडीचा किती दिवसापासून भेंडी घेऊन येतात आता तिला 15 दिवस झाले 15 दिवस झाले अशीच बाजारी पैसे झाले का भेंडीचे भेंडीचे कायचे पैसे कुठणारांचे पैसे कुडायला किती माणसं राहते कुठं आहे 6 माणसं राहते त्यांना काय रोज आहे 300 रुपये 300 रुपये रोज आहे अरे बाप त्यांना एवढे माणसं कुडायला किती माणसं राहत्या 6 माणसं 1800 रुपये तुमचे कुडायला जाते आणि किती जाळ्या कुठे द्या आमचं 25 जाळ्या निघत 25 जाळ्या निघायच्या 100 रुपयाने 2500 रुपयाने 1800 रुपये त्यांना द्यायचे मोकळा हिशोबाने घरी काय 600 रुपये 500 रुपये आणि गाडीवालीचं भाडं वेगळं सांगा बरं कसं काय परवडलं अहो लय अवघड व्यथा आहे आता काय सांगावं तुम्हाला मग हे बाबा काय मकाची काय परिस्थिती भाऊ काय बाजार काढली मकाची 100 रुपये कट्टा काय किलो कट्टा राहतो 30 किलोचा कट्टा 100 रुपयाने मागा द्या तुम्ही काय भाव विकली का एखादा कट्टा विकलाय का काय भाव विकला 150 रुपयाने विकला 150 रुपयाला 30 किलोचा कट्टा आहे मक्काचा बरं का अशी बाजार आहे आज मक्काची परिस्थिती अवघड आहे तुमची काही व्यथा मांडायची की तुम्हाला किती मांडावं आणि किती ठेवावं काय प्रश्नच उरला नाही त्याला डायरेक्ट असं प्रश्न परत मका लावायची नाही मग आता पण मका नाही लावायची शेतकऱ्यांनी माल राहायचं द्यायचे मालाला खर्च करायचा बरोबर. शेतकऱ्यांनी हजामत करायची काय जात नाही घरी काहीच घरी येत काहीच घरी नाही. अहो, येत खरंच नाही. म्हणजे खरी परिस्थिती आहे बरं का मंडळी बोट खुडायला भेंडीला माणूस येत नाही माणूस येत नाही हा बोट दुखात बोट दुखा द्या आणि 200 रुपयाला जाळी द्यायची 150 रुपयाला जाळी मागत खरा विषय म्हणजे हा माणूस एवढा तळमळीने सांगू राहिला अतिशय त्यांचं वय झालं किती वय बाबा तुमचं आपलं वय काय आता 56-57 चालू 56-57 वय झाले तुम्ही मला सांगा एवढी ह्या वयामध्ये ते आज इथं उन्हात आणण्यामध्ये माल विकत आहे परंतु अजूनही पण तुम्ही किती वर्षापासून शेती करते मग आता जवळ 40 वर्ष झाली 40 वर्ष झाली 40 वर्षापूर्वी भेंडीला काय बाजार होती अंदाज एक हा 40 वर्षापूर्वी भेंडीला काय 200 रुपये जाळी पण खर्चच नव्हता आणि आज काय खर्च काय आज खर्च काय लेवल आणि बाजार तीचे बाजार तीच आहे खर्च powder खर्च पाणी. वाढला अशी गोष्ट झाली हा म्हणजे ही- बाजार लेवल तीच आहे बाजार पण लेवल मग खर्च किती वाढला खर्च त्याचं वाढला काय त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम नाही काहीच येत नाही राहत नाही शिल्लक काहीच शिल्लक राहिलं नाही करायचं ना काही शेतकरी सांगू शकत नाही आत्महत्या काय आहे? सोपी गोष्ट आत्महत्या राहिली करणं सोपं नाही मग बाकीचे सगळे संसार उघडे पडेल बरोबर आहे का नाही? ओके भरता काय लेवल गाडली बाबा आता 150 रुपये पण काय घेत 100-80 100 रुपयापर्यंत मग मागा द्या भाऊ असं 80-90 100 रुपयापर्यंत मागा द्या पण तुम्ही सांगता 150 रुपये सांगितलं 150 रुपये कुठले बाबा साकूरचे ओके चालतंय बुलेट मिरची एकदम सुंदर अशी बुलेट मिरची पहा कुठले पाहुणे दुगाव गिरणार काय भाव काढला भेंडी 300 रुपये 10 किलो 300 रुपये बुलेट मिरची बुलेट नात नाही बुलेट राजा दुगावचे पाहुणे आहेत
बारीक गोलटी कांदा आहे. गोलटी कांदा काय भाऊ विकू राहिले काका? 100 रुपये जाळी. 100 रुपये झाली का? कुठले पाहुणे? खोपडी. खोपडीचे दातली खोपडीवरून आले हो. असं असं. आणि 100 रुपये जाळी विकू राहिले. तिकडच्या पेक्षा बरं आहे भाऊ इकडे. काच बरं. नाही त्या कांदा मार्केट पेक्षा इथं जरा चांगले. पुढे जायचं मसाल पारा. हा ना, अवघड समस्या आहे बरं का, लय अवघड आहे. कांद्याची तर लय अवघड समस्या काहीच आहे. अवघड नाहीये. हा. एखाद्या वर्ष जाऊ द्या बोला सरकारला. ना तुम्ही. एखाद्या वर्ष सरकारला जाऊ द्या. हा. शेतकऱ्यांना खाऊ द्या. असं असं असं. व्यापाऱ्यांना खाऊ द्या. बरोबर आहे, शेतकऱ्यांचे जो व्यापारी आहे, बरोबर आहे. काय हो काय होते झाले काय होतंय? आपल्याला परत पुढल्या वर्षी काम होतं. काम येतील. बरोबर आहे, हा? बरोबर आहे, एकदम खरा विषय आहे. धन्यवाद. दुगावचं काय घेऊन आला? काय नाव आहे तुझं? शुभम जाधव. शुभम जाधव. असं काय काय बाजार काढली फुलवरची? 100 रुपये. 100 रुपये वज. असं का बरं, आज शाळा नव्हती का तुला? नाही सुट्ट्या लागले. 10वी परीक्षा दिली. 10वीची परीक्षा दिली का? पुढे काय करायचं? शेतीच करायची का? नाही मग सायन्स. सायन्स. अरे मग शेती नाही करायची का? नाही. का बरं भाऊ, काय परवडत नाही ना? का माझ्या नाही माय का? पाय ना याचं तर काय? हा? परवडत नाही काय. परवडत नाही ना, आणि मजा पण नाही. आता आत्ताच्या तरुण मुलांचं असं बरं का, आत्ताची पुढची पिढी आहे, या पुढच्या पिढीचं असं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सांगतो, येणारा काळ आहे ना फार धोकादायक शेतीसाठी. तुम्हाला शेती करायला माणूस मिळणार नाही, तुम्हाला खायला सुद्धा भाजीपाला मिळणार नाही. अशी परिस्थिती एक दिवस येणार आहे. असे या तरुण पोरांच्या बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं बरं का, मी काही तंत्रज्ञान नाही, पण सांगण्याचं तात्पर्य आहे. शिमला काय भाव दिली? संपवली सगळी. 250-300 रुपये शिमला विकली काकांनी. एकदम मस्त सुंदर असं गिलकय, एकदम भारी. कोणती व्हरायटी? इंद्रा. इंजा व्हरायटी. कुठले पाहुणे? वाडगावचे. काय भाव काढलाय गिलक्याचा आज? हा 300-350 रुपये चालू. 300-350 पर्यंत देत आहे भाऊ गिलका आज. ओके ठीक आहे, चालेल. किती किलो जाय राहते गिलक्याची? नाही किलो, एका जागेत किती किलो बसतं? 15-16 किलो. ओके ठीक. भाऊ का आला घरी झाली एकदम सुपर अशी मिरची आहे. काय बाजार काढली मिरचीची? हो पाहुणे, मिरची 500 रुपये मिरची. मोकार घरी झाली मिरचीला. मिरची स्टॉल झाली तर काय करायला मार्ग मोकार घरी झाली मिरची. हो बापला काय भाव दिला? 120 रुपये. कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? दागूरचे. 120 रुपये भोपळा. एकदम सुपर असा भोपळा. हे कोणाचा वाल? कोणता वाल हा? पापडी वाल. काय भाव काढला? 200 रुपये. कुठले पाहुणे? लहानी वणीवरून आली आहे का? वणीवरून. असं 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 असं. 200 रुपये बाजार आहे बरं का वालाची आज. काका किती किलो राहतो एका जाळीमध्ये? 12-13 किलो का? असं 12-13 किलो राहतो. आणि 200 रुपये जाळी काढली ना? 200 रुपये जाळी काढली. दादा उलटी आहे, एकदम सुपर अशी उलटी. उलटी काय भाव काढली? 150 रुपये. दादा मोठे झाले आपले 2 डाळे. मोठा माल दादा 300-350 रुपये. मोठे झाले 2 डाळे. ओके 300-350 रुपये काढला इथे टमाटा. त्याला एकदम सुंदर अशी सवळी आहे आणि गिलकई. आमचे बाबळेश्वरचे पाहुणे काय रेट काढला गिलक्याचा आज? अजून काय आताशी चालू आहे. आत्ताशी आले का? बरं 250-300 पर्यंत रेंज आहे गिलक्याची. आणि चवळी 200-250 रुपये. बरोबर, चवळीचा रेट 200-250 रुपये. ओके चालतंय. कुठले पाहुणे बाबा? काय घेऊन आली? मिरची. कोणती मिरची? लवंगी. काय भाव काढली? 4.5-5. हिडत गर्दी झाली तुमचीच मिरची होती का? असं 4.5-5 रुपये लवंगी मिरची. डुमऱ्या वाल आणि सुंदर असा टमाटा. व्हिडिओ टाकते नाही काय नाही. सबस्क्राईब नाही करीत तुम्ही एक दाखवून देतो तुम्हाला. थांबा. हा आणि तुमची व्हिडिओ नाही आली असं? तुम्ही दिसले नाही असं? आज होऊ शकत नाही. स्पेशल गेले तुम्हाला मी. काय भाव काढला कुरमुऱ्यावालाचा? 300 रुपये. टमाटर काय भाव काढले? टमाटर गेलं नाही का? कोणती व्हरायटी टमाट्याची? वांगा 300 रुपये देणार. वांग 300 रुपये. बा सुंदर असं वांग आहे, एकदम सुंदर असं वांग. 300 रुपये दिले ना? वांग 300 रुपये दिले बरं का? पैसे दिले भाऊ. वांग 300 रुपये दिले. आणि टमाट्याचा रेट नाही काढला का? हा 500 रुपये. कोणती व्हरायटी? विरांग आहे ना? 100% 500 रुपयाला आहे. इतक्यात RTO मार्केटवरून आलो. 500 रुपये टमाटे विरांग व्हरायटी. ओके
लांबडी वांग काय भाव काढलं बाबा? 150 रुपये 120 म्हणजे 100 ते 125 रुपयापर्यंत काढलेले आहे. 100 ते 125 रुपयापर्यंत लांबडी वांग काढलेले. गिलक हो गिलक अडीचशे. आंबा कोणाचा आहे आंबा? आंबा काय भाऊ काढला? अजून मागणी नाही उन्हाळ्यामध्ये का बरं आंब्याला मागणी नाही? व्यापारी मानव हा का मारायचे काम आहे शेतकऱ्याने. असं नाही आता आम्ही व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय काय व्यथा राहते यश त्याला काहीतरी येईल काही टेन्शन नाही घेऊ. व्यापाऱ्याला काही मानायचं काही मागायची काहीतरी पद्धत पाहिजे. असं 100-150 रुपयाला मागा तुम्ही 500 शिवाय इकूच नका. 500 शिवाय इकायचंच नाही. ओके कुठले पाहुणे? आवळीचे. काकडी चांगलं झालं विकून आले का मार्केटला? इथंच विकले का? काय बाजार काढली काकडीची आज? 500-550 रुपये काकडी. कोणती व्हरायटी? सागर आहे का? चांगले आहे सागर व्हरायटीला चांगली विक्री बरं का. आणि ती समृद्धी पण मला वाटतं ती पण चांगली विक्री दिला चांगलं विकत आहे भाऊ. असं सागरला पण कसं ग्रीनरी असली ना चांगला माल विकतो. कुठले पाहुणे? साडगावचे आहे का? किती जाळ्या आणल्या होत्या? 70-80 वाट्या सगळ्या इथे इथले का? असं. आणि का किती किलोची जाळी राहते? 22-23 किलो भरली झाली कारण काकडीची ना 22-23 किलो जाळी भरती बरं काकडी. अशा भरती तशी राहते ना. भरती जोरात असलं माझा असं नाही खाच जाऊ देऊ थोडंसं खायला काय आपण मळ्यामध्ये असं किती लोकांना देतो किती नाही खायचा काही विषय नाही. ठीक आहे चालतंय. 500 ओके एकदम सुपर असं डांगर आहे एकदम क्वालिटी डांगराची क्वालिटी बाजू एकदम सुपर. स्विफ्टच्या डिकीमध्ये डांगर भरून आणलेली. काय भाव काढला डांगराचा? 10 रुपये 8 रुपये किलो. असं कुठले पाहुणे? पिंपळणाऱ्याचे का? काय नाव? हरिश्चंद्र खांदवे. असं चांगली बाजार मग डांगराला नाही पेक्षा डायरेक्ट स्वतःच घेऊन आले डायरेक्ट 8, 9, 10 अशा रेंजने तुम्ही डांगर विकू राहिली. ओके भेटले पाहुणे भेटले बरोबर भेटली. कुठं आहे भेंडी? काय भेंडी दररोज यांच्या भेंडीची क्वालिटी उतरतच नाही अजिबात. क्वालिटी गाडी ना खराब झाल्यामुळे बाई दुसरी गाडी आणली मग दिली ती फाटव लावली भरून डग चालू दिली 200 चालू जाणार 200 विचारायची गरजच नाही डायरेक्ट 200 खायचं आम्हाला विरुद्ध 100 रुपये आम्ही 200 चालले असं आले संपायचं थोडं राहिले काय करायचं आता त्याला विलाज नाही. लुसलुशीत भेंडी त्यांनी 200 रुपयाच्या खाली अजिबात विकती नाही. 200 रुपयाची बाजार काढली आता 200. ओके आणि वांग वांग कोणाचे? वांगे ना 300 रुपये काढले. 300 रुपये झाली एकच राहिली तिने नेले वकला गाडी भरून. हाय का? काय करायचं वांग 300 रुपये. ओके बोला. कांदा घेऊन आले पाहुणे. कांद्याची बाजार वाढली का नाही? नाही अजून काय भाव किती? 200-250. कांद्याची बाजार 200-250 रुपयाचा आहे असं आहे. आणि वांग भरता वांग 1.5 रुपया 150 रुपये 150 रुपये भरता वांग विकू राहिले. ओके कुठले पाहुणे? 100 आणि का किती किलो राहते या वांग्याची जाळी? 14 किलोच्या आसपास बरं. ओके फुलावरचे फार वाईट. फुलवरचे वाईट आले काय रेंज काढली? फुलवर आता रेंज काढले 100 रुपये हा 60-70 रुपये. 100 रुपयापासून 60-70 रुपयापर्यंत 60, 70, 80, 90, 100 अशापर्यंत रेंज आहे. कुठले पाहुणे? चांदोरीचे. परवडत आहे का फुलवरचे या काय बाजारात? परवडते? काय परवड एवढं उन्हाच्या मला काय परवड? आहे का नाही? एवढं टेम्परेचर आहे. किती वाजता आले होते? आम्ही 2 वाजता 2 वाजता आले. एवढ्या भर उन्हामध्ये माल विकू राहिले. आणि फुलवरीला अशा पद्धतीचे बाजार आहे. फुलवर या टायमाला 200 रुपये तरी विकायला पाहिजे. 200 रुपये विकली ना तर शेतकऱ्याला परवडेल असं मला वाटतं. बरोबर आहे. 100च्या पुढे जर 100 मध्ये पैसे होतील. 100च्या मध्ये पैसे होते. खर्च खूप वाढले ना. बरोबर आहे. खताचे गोण्याचे काय रेट झाले? हा अवघड आहे. अवघड आहे त्याच्यामुळे. ओके ठीक आहे. 100-80 100-80 120 पर्यंत फुलवर आहे बघा. माल पाहून असं तुमची काय भाव गेली? 120 रुपये. कुठले पाहुणे? गंगा पाटळी. रामकृष्ण हरी माऊली. काय बाजार काढली फुलवरची? बाजार आहे 60 रुपयापासून 60 पासून 110, 20, 30 अशा पद्धतीने. तुमची काय भाव गेली? 120 रुपये. कोणती व्हरायटी? 764. चांगली गेली मग आज बरं. चालतंय. कोणती व्हरायटी? वेलकम.
वेलकम व्हरायटी कुठले पाहुणे हा चारूस काय रेंज काढली फुलवरची आज? 110 रुपये चांगला गेला मोठा गड्डा आहे ना हो मोठा गड्डा आहे 110 रुपये गेला फुलवरचा तर या प्रकारे आपण सर्व उरकून मोहन भाऊंकडे आलेलो आहे तर मोहन भाऊ आजची फुलवरची काय रेंज आहे आज फ्लावरची आवक पण चांगली होती रेंज पण थोडी बरी होती 150 रुपयापर्यंत विकल्या 100 पासून 150 100 पासून 150 पर्यंत विकल्या म्हणजे रेंज चांगली बुवा चांगली आहे रोजच्यापेक्षा बरी रेंज आणि आवक पण चांगली होती भरपूर होती असं बाकीचा कारलं दोडकं कारले होते 400-450 रुपये किंवा होते 350 पावणे 400 रुपये वांगे 250 पावणे 300 रुपये होते गावचे वांगे 300 रुपये होते अर्धा वांगे 200-250 रुपये होते लांब वांगे 100 रुपयापर्यंत होते दुध्या होत्या 150-200 रुपये तर काकड्या होत्या 300 400 450 500 चायना काकड्या होत्या 250-300 रुपये एकंदरीत सगळ्या मालाला चांगली रेंज होती चांगली रेंज आहे बुवा म्हणजे स्थिर बाजार म्हणायला हरकत नाही आपल्याला बुवा असं तर लक्षात घ्या आजची जी बाजार आहे ती अतिशय स्थिर बाजार आहे आणि चांगली बाजार आहे धन्यवाद बाबा तुमच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल